ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना थंडी स्पेशल अगदी चमचमीत अशी डाळ खिचडी पाहणार आहोत. तुम्ही खूपदा डाळ खिचडी खाल्ली असेल, पण या पद्धतीने एकदा करून पहा. अगदी अप्रतिम लागते, चमचमीतसुद्धा लागते. त्यामुळे नक्कीच करून पहा. झटपट बनणारी आहे, कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे. त्यामुळे नक्कीच करून पहा. पाहू शकता किती जास्त चमचमीत होते ना. तर या डाळ खिचडीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथे डाळ खिचडी करण्यासाठी ना आपल्याला सुरुवातीला तांदूळ लागणार आहे. आता ही डाळ खिचडी मी 2 ते 3 जणांसाठी करते. त्यानुसार बघा इतका तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ इथे तुम्ही कोणताही घेऊ शकता. तुमच्या घरातला इंद्रायणी तांदूळ असू दे किंवा मी इथे वाडा कोलम घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बासमती तांदूळ असेल ना, तो घेतला तरी चालेल. 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. चमच्याने मोजली तर 2 चमचे इतपत मूग डाळ आहे. 2 चमचे इतपत मी तूर डाळसुद्धा घेतलेली आहे. तुमच्या घरी जेवढ्या काही डाळी असतील ना, तेवढ्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पण इथे बघा मी 3 पद्धतीच्या डाळी टाकलेल्या आहेत. 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे तूर डाळ आणि 1 चमचा मसूर डाळ टाकलेली आहे. बघा अशा पद्धतीने जर तुम्ही डाळीचं प्रमाण घेतलं ना, तर अगदी परफेक्ट अशी डाळ खिचडी होते आणि चवीला म्हणाल ना, तर अगदी हॉटेल स्टाईल लागते. आता हे ना आपण एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे मी एक 2 ते 3 पाण्याने ही स्वच्छ असं चोळून धुवून घेणार आहे. कारण की बाहेरचे तांदूळ, डाळी वगैरे असतात, त्याला खूप जास्त प्रमाणात पावडर वगैरे सुद्धा लावलेली असते ना, त्यामुळे आपल्याला हे खूप छान असं धुवून घ्यायचं आहे. इथे 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. आणि आता यामध्ये ना बऱ्यापैकी आपल्याला पाणी टाकायचं आहे. कारण की ही आपण डाळ किंवा हा भात ना आपण अशा पद्धतीने शिजवणार आहे. अगदी गाळ असा होईस्तोपर्यंत शिजवणार आहे. तर इथे बघा 3 शिट्ट्या लावून हे मी घेतलेलं होतं. आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ना अगदी मऊसूत असा भात किंवा डाळ शिजलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे शिजवायचं आहे. खूप जास्त निबार डाळ किंवा खूप जास्त निबार तांदूळ राहिला नाही पाहिजे. त्यामुळे पाण्याचं प्रमाण ना शिजवताना थोडंसं जास्त घ्या, म्हणजे अगदी मऊसूत असं शिजलं जाईल. जर तुम्हाला कुकरला जास्त शिट्ट्या घ्यायच्या असतील ना, तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे छान असं मऊशीर शिजलं जातं. तोपर्यंत एका साईडला बघा मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर असं चिरून घेतलेलं आहे. आता आपण इथे फोडणी देऊया. फोडणीसाठी कढईमध्ये मी 2 पळ्या इतपत तेल घातलेले आहेत. लहान पळ्या आहेत त्यामुळे 2 घातलेले आहेत. तेलाचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 ते 1.5 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. 1 चमचा इतपत मी जिरं घालून घेतलेलं आहे. डाळ खिचडीसाठी ना मोहरीचं आणि जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्तीचं करा. भरपूर असा लसूण बघा यामध्ये चिरून घातला आहे. लसूण ठेचून घाला, चिरून घातला. कसंही तुम्ही लसूण इथे घालू शकता. 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतल्या आहेत. मिरची निवडता येईल ना अशा पद्धतीनेच आपल्याला ही कट करायची आहे. कारण की लहान मुलंसुद्धा असतात घरामध्ये, तर त्यांनासुद्धा मिरची व्यवस्थित अशी निवडता आली पाहिजे. कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे. आता कांदा, टोमॅटो आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे. अगदी मऊसूत होईस्तोपर्यंत कांदा, टोमॅटो इथे बघा मी परतून घेते. अगदी झटपट बनते आणि नेहमीचा डाळ भात जर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर नक्कीच अशा पद्धतीची डाळ खिचडी करून पहा. अगदी चमचमीत लागते, अगदी टेस्टी लागते आणि हॉटेललासुद्धा मागे सारेल इतकी जास्त अप्रतिम होते. आता पाहू शकता कांदा, टोमॅटो छान असा तेलावरती परतून झालेला आहे. अगदी याच पद्धतीने मऊसूत असा कांदा, टोमॅटो होईस्तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे. आता यामध्ये ना काही सुके मसाले घालून घेऊया. 1 ते 1.5 चमचा इथे मी हळद घातलेली आहे. जर तुम्ही डाळ आणि तांदूळ शिजवतानाच हळद घातली असेल ना, तर इथे थोडीशी हळद घातली तरी चालेल. पण मी डाळ तांदूळ शिजवताना हळद आणि मीठ घातलं नव्हतं ना, त्यामुळे इथे मी आता मीठ आणि हळद घालते. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे. कारण की बेडगी मिरचीने रंग खूप छान येतो. जर तुम्ही हिरवी मिरची कमी घालणार असाल, तर यामध्ये लाल तिखटसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. फोडणीला कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे छान असं परतून घेऊया. पाहू शकता अगदी 1 ते 1.5 मिनटं तरी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. म्हणजे मसाल्यांना ना छान असा रंग येतो आणि डाळ खिचडीलासुद्धा आपल्या छान असा रंग येतो. त्यामुळे बघा मसाले इथे मी 1 ते 1.5 मिनटासाठी परतून घेतले आहेत. तोपर्यंत एका साईडला जी डाळ खिचडी किंवा जी डाळ आणि तांदूळ आपण शिजून घेतलं होतं ना, ते सुद्धा थोडंसं मी चमच्याने मॅश करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मॅशर असेल ना, त्यानेसुद्धा तुम्ही मॅश करू शकता. पण इथे मी चमच्याने हलकंसं मॅश केलेलं आहे, कारण की आपली डाळ आणि तांदूळ
दोन्ही अगदी छान असं शिजलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. अर्धा ग्लास इतपत मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे. आता सुरुवातीला ना तुम्हाला ही डाळ खिचडी खूप जास्त पातळ दिसत असेल किंवा मग इतकी जास्त व्यवस्थित दिसत नसेल, पण शिजल्यानंतर बघा अगदी चमचमीत होती ही डाळ खिचडी. आता यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ जर तुम्ही सुरुवातीला डाळ आणि तांदूळ शिजवताना घातलं असेल ना, तर आता अगदी थोडंसं मीठ घाला. पण शक्यतो ना सुरुवातीलाच मीठ घाला. आता सुरुवातीला माझ्याकडून इथे मीठ घालायचं राहिलं होतं, त्यामुळे मी आत्ता शेवटी मीठ घातलं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 6 मिनिटासाठी एकदम बारीक गॅसवरती ही डाळ खिचडी होऊन द्यायची आहे. बघा एक 5 ते 6 मिनिटासाठी मी झाकण ठेवून ही डाळ खिचडी शिजून दिलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे आपल्या डाळ खिचडीला. आता सुरुवातीला थोडी पातळ दिसत असेल, पण नंतर थोडीशी थंड झाली ना, अगदी दाटसर होते ही डाळ खिचडी. आणि थंडीमध्ये अशा पद्धतीची डाळ खिचडी नक्कीच करून खा. अगदी अप्रतिम लागते, झटपटसुद्धा बनते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.